नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। आपण जी चालू घडामोडींची सिरीज सुरू केलेली आहे, जी राज्यसेवेअंतर्गत येणाऱ्या विविध पूर्व परीक्षेला जास्त उपयुक्त आहे। तर यामध्ये स्पेसिफिकली आपलं टार्गेट सध्या तर 6 जुलै आहे। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत राजकीय चालू घडामोडी 1 वर्षाच्या, आर्थिक चालू घडामोडी बघितल्या। त्यानंतर मागचं एक लेक्चर झालं होतं, त्यामध्ये आपण महत्त्वाचे कायदे, अधिनियम, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे धोरणे, त्याबरोबरच काही ज्या राज्यव्यवस्था आणि राष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी आहेत त्या आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला। आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या सर्व महत्त्वाच्या नेमणुका आहेत आणि त्या रिलेटेड जे काही संस्था असतील, आयोग असतील, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करू। म्हणजे यावरचा जर प्रश्न आला तर आपल्याला तो सुटला पाहिजे। कारण तुम्ही जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघितले तर तुम्हाला तिथे दिसेल की वारंवार ज्या नेमणुका वगैरे ज्या होतात मागील एका वर्षामध्ये, त्यावर एखादा दोन प्रश्न आलेला असतो। कारण मुख्यतः असं दिसून आलेलं आहे PYQs मध्ये की व्यक्तीवर जास्त फोकस दिसतो आयोगाचा प्रश्न विचारताना। मग ती राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या, कंबाईन ग्रुप बी किंवा ग्रुप सी ची असू द्या, तिथे यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे। त्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल। आता हा बघताना एक गोष्ट आपण करायला पाहिजे, ते म्हणजे याच्या थोडा नोट्स बनवायला पाहिजे। मग रनिंग नोट्स जर तुम्ही बनवल्या सोबत, तर त्या वारंवार जर का तुम्ही रिवाइज केला तर त्यावर आलेला प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल। आता ते लेक्चर तर सुरू करणारच आहे, पण बरेच जणांनी अजून सबस्क्राइब केलेलं नाही, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। आधीचे पण जे काही चालू घडामोडीचे असतील, PYQ ॲनालिसिसचे असतील, ते व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच ते फायदेशीर दिसतील। तर आता या व्हिडिओमध्ये आपला मुख्य फोकस काय असणार आहे, तर मुख्यतः आपल्याला ह्या तर बघायच्याच आहेत की अपॉइंटमेंट म्हणजे नेमणुका, परंतु त्याबरोबरच आपण त्या नेमणुका रिलेटेड जे काही आयोग आहेत किंवा त्या रिलेटेड ज्या काही संस्था आहेत त्या संबंधित, त्याची थोडक्यात माहिती बघणार आहे। म्हणजे असं जर का राज्य सेवेच्या पेपरमध्ये प्रश्न आला की 2-3 स्टेटमेंट आहेत तिथे वाक्य, त्यामध्ये एक दिलेलं आहे अपॉइंटमेंटचं, आणि जिथे अपॉइंटमेंट नेमणूक झालेली आहे त्या संस्थेबद्दल एखादं स्टेटमेंट असेल। म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता इथे दिसेल तुम्हाला, हे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत, म्हणजे मुख्य माहिती आयुक्त, त्यांची अपॉइंटमेंट कोणाची झाली ते एक स्टेटमेंट आहे। सेकंड स्टेटमेंट असेल सपोज की त्या CIC बद्दल, की तिथे किती त्यांचा कालावधी असतो किंवा मग ती संस्थेची स्थापना कधी झालेली आहे, तर ह्याही गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहीत असणे गरजेचं आहे। जर का तुम्हाला तशा प्रकारचा प्रश्न जर चुकू द्यायचा नसेल तर त्याही गोष्टी महत्त्वाच्या, आणि त्याही आपण इथे 100% कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात। सर्वात महत्त्वाची, आपल्या सर्वांना महत्त्वाची झालेली अपॉइंटमेंट, कारण आपण सर्व राज्यसेवेचा अभ्यास करतो। MPSCचे नवीन अध्यक्ष ते कोण म्हणून झालेले आहेत तर सध्या नियुक्ती, तर रजनीश सेठ इथे दिसतील तुम्हाला, यांची नियुक्ती झालेली आहे। नियुक्तीची जी तारीख आहे 3 ऑक्टोबर 2023 आहे, परंतु त्यांना जी पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे ती 1 जानेवारी 2024ला नवी मुंबई येथे देण्यात आलेली आहे। आता यांचा थोडासा अल्प परिचय बघूयात, त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे। त्यांनी IPS मधून 1988 मध्ये जॉईन केलं पोलीस दलाला। त्यानंतर म्हणजे 1988च्या तुकडीचे IPS असं आपण म्हणतो त्यांना। त्यांचं शिक्षण जर बघितलं आपण तर BA ऑनर्स आहे LLB मध्ये, म्हणजे लॉची डिग्री आहे त्यांच्याकडे असं म्हणू शकतो आपण। त्यांच्यामध्ये आता त्यांचे कॉन्ट्रिब्युशन, त्यांचा कार्यकाळ जर बघितला आपण तर आझाद मैदानमध्ये ज्या दंगली झाल्या होत्या त्यावेळी मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्थाचे विभागाचे सहपोलीस आयुक्त होते तिथलचे। त्यानंतर रजनीश सेठ हे फोर्स 1 महाराष्ट्राचे प्रमुख पण राहिलेले आहेत। फोर्स 1 म्हणजे माहिती आपल्याला, जे आपण त्याला अँटी टेररिस्ट स्क्वॉड वगैरे म्हणतो, की जे 26/11चा हल्ला झाला होता त्यानंतर तयार करण्यात आलेले एक कमांडो फोर्स आहे, तर त्याचेही अध्यक्ष ते प्रमुख राहिलेले आहेत, असं आपण आपल्याला माहिती असलं पाहिजे। त्यानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांनी। त्यानंतर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था, जे लॉ अँड ऑर्डर म्हणतो आपण, त्या विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याबरोबरच लाचलुचपत, जे आपण अँटी करप्शन ब्युरो म्हणतो, त्याच्या महासंचालकपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर सर्वात वरचं जे पोलीस सेवेतील पद म्हणतो आपण DGP, म्हणजे जे राज्याचे पोलीस महासंचालक असतात, त्यांचा कार्यकाळ जर बघितला तर 18 फेब्रुवारी ते 31 डिसेंबर 2023 हा कार्यकाळ थोडा महत्त्वाचा एखाद्या वाक्यामध्ये डायरेक्ट येऊ शकतो, कारण एकतर आपल्याच आयोगाचेच अध्यक्ष झालेले आहेत आणि DGP हे पण एक मोठा कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। रजनीश सेठ यांचं जर का आपण फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर त्यांचे वडील हे सुद्धा एक IPS ऑफिसर होते, जे नागपूरचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेलं आहे 80च्या दशकामध्ये।
जे त्यांचे वडील आहेत SK सेठ, त्यांनी 85 ते 89 पर्यंत नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. तर आता कसं आहे, जनरली जर बॅकग्राऊंड वगैरे विचारलं, कारण ते पण पोलीस सेवेत होते, तर अशा गोष्टी आपण थोड्याशा माहीत असल्या पाहिजे. इथे दिसेल तुम्हाला की 87 वर्ष कंप्लीट जे झाले MPSCला, तर तिथे त्यांचं सेलिब्रेशन करताना आपल्याला दिसतील की आपल्या आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे मेंबर्स आणि सचिव पण इथे आपल्याला दिसतात. तर आता इतक्या थोडक्यात बघून घेऊयात आपण आता की 1 एप्रिल 2024ला हे किती 87 वर्ष पूर्ण झाले. आता 87 वर्ष पूर्ण झाले म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी त्याची स्थापना झाली आपल्याला तर कळून गेलं. म्हणजे याची स्थापना जर बघितली तर स्वातंत्र्यपूर्व काळात 1 एप्रिल 1937, म्हणजे आपल्याला लक्षात असलं पाहिजे की जवळपास स्वातंत्र्य मिळण्याच्या 10 वर्षाआधीच आपलं MPSCची स्थापना झालेली होती. तेव्हा त्याचं नाव काय होतं तर बॉम्बे आणि सिंध लोकसेवा आयोग. म्हणजे तेव्हा आपला जो बॉम्बे स्टेट होता त्याच्यामध्ये सिंध हा प्रांत पण होता, गुजरात आणि गुजरातच्या बाजूचा जो होता तो प्रांत, म्हणजे गुजरातही होता, सिंध प्रांत होता. तेव्हा तसं नाव होतं. जेव्हा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960, तेव्हा त्याचं नामांतरण होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जे आत्ताच आपण MPSC म्हणतो, ते नाव झालेलं आपल्याला दिसते. त्यानंतर थोडं लक्षात ठेवा, घोषवाक्य स्वसुख निरभिलाष खिद्दते लोक हेतू, असं आपलं ब्रीदवाक्य आहे, आपला घोषवाक्य आहे, जे तुम्हाला त्यांच्या म्हणजे MPSCचा जो लोगो आहे तिथेही खाली तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आता आयोगाविषयी, केंद्रीय लोकसेवा आयोग जो असतो UPSC, त्या धर्तीवरच राज्यात MPSCची स्थापना करण्यात आलेली असते. राज्यघटनेतील जर भाग बघितला आपण तर भाग 14 मधील कलम 315 ते 323, म्हणजे 315 पासून ते 323 हे जे कलमे आहेत, इंग्लिशमध्ये आर्टिकल्स म्हणतो किंवा मराठीमध्ये अनुच्छेद असाही शब्द त्याला आहे, तर ते याच्याशी संबंधित आहेत, UPSC आणि MPSC संबंधित. आता अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती जर बघितली तर राज्यपालांद्वारे होते. राज्यघटनेत आयोगाची सदस्य संख्या नमूद केलेली नाही, यावरही प्रश्न येऊ शकतो. तिथे सांगितलेलं असू शकते की राज्यघटनेतच नमूद केलेली, तर केलेली नाही. मग कोण करते ती डिक्लेअर, तर ती राज्यपालाच्या विवेकाधिकारावर सोडलेली आहे. पात्रता जर बघितली आपण तर निम्मे सदस्य जे आहेत ते केंद्र किंवा राज्याच्या सरकारच्या सेवेत 10 वर्षे काम केलेले असणे आवश्यक आहे. म्हणजे असं स्पेसिफिक क्वालिफिकेशन दिलेलं नाही आहे, परंतु 10 वर्ष काम केलेले अधिकारी जे आहेत ते निम्मे तरी असले पाहिजे, हा एक आहे. म्हणजे निम्मे अधिकारी, केंद्र आणि राज्य हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, आणि 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. इथे कन्फ्यूज होऊ शकते आपल्याला की 10 का 5 वर्ष, आणि केंद्र आणि राज्य या दोन्हीमधले चालतात का फक्त राज्यातलेच पाहिजे, तर दोन्ही चालतील. म्हणजे आता रजनीश सेठ जे आहेत ते केंद्रीय सेवेतील UPSCचे सदस्य आहेत असं म्हणू शकतो आपण, आणि त्यांचा एक्सपिरियन्स तर 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. सेवा शर्तीमध्ये ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो राज्यपालाच दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. तिथे राज्य विधिमंडळ वगैरे अशा गोष्टी देऊ शकतात, परंतु आपल्याला ते करेक्ट करायचं. आता कार्यकाळ जर बघितला आपण तर 6 आणि 62 वर्ष, ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत आहे. यापैकी जे अगोदर पूर्ण होईल, हा स्टेटमेंट पण महत्त्वाचा आहे, हा शब्द महत्त्वाचा आहे. पदच्युती जर बघितली आपण त्यांची, म्हणजे रिमूव्हल, तर राष्ट्रपतीद्वारा होणार आहे. इथे आता बघा अपॉइंटमेंट राज्यपालांद्वारे व्हायला लागली, पण जे काही रिमूव्हल आहे, पदच्युती आहे, ती राष्ट्रपतींद्वारे होते. आणि कोणत्या परिस्थितीत होईल, तर राष्ट्रपती लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षास किंवा इतर कोणत्याही सदस्यास पदच्युत करू शकतात. राष्ट्रपती संबंधित सदस्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला कळवितात. त्यानंतर चौकशीअंती सर्वोच्च न्यायालयाला जर का योग्य कारणे आढळली तर सर्वोच्च न्यायालयाने तसा सल्ला दिला तर तो राष्ट्रपती अध्यक्ष किंवा सदस्याला तिथून रिमूव्ह करू शकतात, पदच्युत करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट महत्त्वाची जी काही नेमणूक झालेली होती ती खूप महत्त्वाची आहे. आयोगाने, आपल्याला माहीत आहे की जे काही वित्त आयोग आहे, या वित्त आयोगावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. फायनान्स कमिशन जे म्हणतो इंग्लिशमध्ये, यावर तुम्ही जर का मागच्या 2-3 वर्षाचे जरी पेपर बघितले तर तुम्हाला प्रश्न दिसतील पूर्वपरीक्षेमध्ये. त्यामुळे मग आता 16वा वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष म्हणून नेमणूक कोणाची केलेली आहे, अरविंद पनागारिया. तुम्ही बऱ्याचदा नावही ऐकलं असेल यांचं. का ऐकलं असेल तर त्यांचा आपण कार्यकाळ जर बघितला तर तुम्हाला कळेल की त्यांचं नाव का माहीत आहे बऱ्याच जणांना. अध्यक्ष ते आहेत. सचिव म्हणून त्यांनी ऋत्विक रंजनम पांडेय या व्यक्तींचं अपॉइंटमेंट केलेली आहे. हा आयोग कधी झालेला आहे स्थापन, तर अहवाल सादर करायचा त्यांना 2025 पर्यंत, आणि शिफारसी ज्या आहेत त्या पुढील 5 वर्षे लागू होतील एप्रिल 2026 पासून पुढे, म्हणजे त्या फायनान्शियल इयर, त्या वित्तीय वर्षापासून पुढच्या 5 वर्षे त्या लागू होत असतात. आता केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या 4 सदस्यांची पण नियुक्ती केलेली आहे. आता हे कोण करते, तर याचं जे काही वित्त मंत्रालय जे आहे ते त्याचा अधिसूचना करते. बाकी अपॉइंटमेंट तर कोण करतात, तर राष्ट्रपती करतात.
तर आता अरविंद पनागारे यांच्या नेतृत्वाखाली आयोगात 4 सदस्य कोण कोण आहेत, तर ते बघूयात आपण. नेक्स्ट पेजवर दिसतील तुम्हाला. त्याआधी सचिव तर बघितले आपण, ऋत्विक पांडे आहेत, 2 सहसचिव असतील आणि एक आर्थिक सल्लागार पण मदत करायला असतील, असं त्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे दिसेल तुम्हाला नोटिफिकेशन वित्त मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स दिसेल तुम्हाला. आता पुढे चालून आपल्याला दिसेल अरविंद पनागारे यांचा अल्पपरिचय बघूया आणि बाकीचे सदस्य पण बघूयात मग आपण. आता हे पनागारे जे होते ते अर्थशास्त्रज्ञ आहेत, आपल्याला माहिती आहे, प्राध्यापक पण आहेत. त्यानंतर ADB जी म्हणतो आपण, एशियन डेव्हलपमेंट बँक, शॉर्ट फॉर्ममध्ये ADB म्हणतो. तर या आशियाई विकास बँकेचे ते माजी मुख्य अर्थतज्ञ आहेत. हे डायरेक्ट वाक्य पडू शकते त्यांच्या ह्याच्यात की आत्ताचे जे फायनान्स कमिशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दलचे खालील वाक्य बघा आणि त्यामध्ये देऊ शकतात ते की ते आशियाई विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ आहेत. हे पहिलं स्टेटमेंट असू शकते. दुसरं काय असू शकते, त्यांनी कुठे कुठे काम केलं, तर जागतिक बँक जे आपण वर्ल्ड बँक म्हणतो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण IMF म्हणतो, जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आणि युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट म्हणजे अंगटाड असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. या सर्वांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर नीती आयोगाचे ते पहिले उपाध्यक्ष राहिलेले आहेत. अध्यक्ष कोण असते नीती आयोगाचं, तर स्वतः पंतप्रधान असतात. त्यामुळे उपाध्यक्ष पहिले जे आहेत म्हणजे खूप महत्त्वाचं त्यांचं एक ट्रॅक रेकॉर्ड राहिलेलं आहे त्यांच्या 2000 म्हणजे जानेवारी 2015 ते 2017 दरम्यान पहिले अध्यक्ष राहिले. त्यानंतर आशियाई बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ पण राहिलेत. त्यानंतर 2015मध्ये G20 जी असते, आता यावर्षी पण झालेली आहे, मागच्या वर्षी, तर त्याच्यात ते शेर्पा म्हणून काम करायचे. तर शेर्पाबद्दल आपण बघूयात नंतर जेव्हा G20 बघणार आहे, किंवा थोडक्यात आत्ताच बघूनही घेऊयात नंतर. त्यानंतर सामाजिक, आर्थिक आणि जाती जनगणना जी झालेली आपली, ज्याला आपण SC सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणतो बघा, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असं इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये सामाजिक आर्थिक जाती गणना 2011 जो आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी एक कमिटी नेमली होती, त्याचेही प्रमुख होते ते. त्यानंतर 2012मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कारही आपल्याला दिसतो इथे राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला होता त्यांना भारताचा. ठीक आहे. आता शेर्पा हा शब्द आला म्हणून इथं आपण थोडक्यात बघून घेऊयात शेर्पा. कारण 2023मध्ये जी G20 भारतात झाली, कुठे झाली ती, तर न्यू दिल्ली इथे झाली, बरोबर. आणि त्याचे शेर्पा कोण होते, आपले अमिताभ कांत होते. यावर्षी 2023मध्ये जे झालेले आहेत ते. या आधीचे शेर्पा जर बघितले आपण तर 2009मध्ये मॉन्टेनसिंग अहवालिया, 15मध्ये अरविंद पनागारे होते, 18मध्ये शक्तिकांत दास जे आता RBIचे सध्या गव्हर्नर आहेत. त्यानंतर सुरेश प्रभू राहिले 2019मध्ये आणि पियुष गोयल 2021मध्ये, जे आता आपल्याला केंद्रीय मंत्री पण आहेत, आपल्याला माहिती आहे, वाणिज्य मंत्री. तर असे शेर्पा आहेत. शेर्पा म्हणजे काय असतं ॲक्च्युली, तर G20मध्ये प्रत्येक देश आपला एक शेर्पा नेमतो, एक प्रमुख नेमतो. तो कशासाठी असतो, तर आपल्या देशाच्या वैश्विक अजेंडावर काय भूमिका आहे हे कथन करण्याची जबाबदारी त्यांची असते. परिषदेतील इतर विषयांबाबत देशातून सहभागी होणाऱ्या इतर सदस्यांना मार्गदर्शन करायचं, तसेच आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक भूमिका विशद करून त्याला अनुसरून भूमिका मांडण्याची सूचना शेर्पा यांच्याकडून इतर सदस्यांना दिल्या जातात. म्हणजे शेर्पाचं काम काय, तर पूर्ण एक ट्रॅकिंग करण्याची, काय आपला अजेंडा असला पाहिजे, कोणत्या गोष्टी आपल्याला तिथे डिस्कस करायच्या आहेत, काय गोष्टी तिथे चर्चेत पुढे आणायच्या आणि कोणत्या गोष्टींना आपल्याला मागे ठेवायचे. म्हणजे ओव्हरऑल सर्व जे बॅकग्राऊंड तयार होते त्या परिषदेचं G20च्या, ते करण्याचं काम शेर्पाकडे असते. म्हणजे अरविंद पनागारे राहिलेले आहेत 15मध्ये, या वर्षीचे कोण आहेत ते अमिताभ कांत होते. G20चा आंतरराष्ट्रीय या भागामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे, त्या चालू घडामोडी आंतरराष्ट्रीयमध्ये G20 आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता पुन्हा आपण वित्त आयोगाकडे येऊयात. तर 16व्या वित्त आयोगाचे 4 सदस्य कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात आपण. यामध्ये एक जे आहेत माजी व्यय सचिव म्हणजे जे एक्सपेंडिचर सेक्रेटरी म्हणतो आपण फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये, तर एक्सपेंडिचर सेक्रेटरी जे अजय नारायण झा आहेत, हे इथे दिसेल तुम्हाला, ते एक सदस्य आहेत. दुसरे सदस्य जे आहेत ते SBI समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांता घोष, हे इथे दिसतील तुम्हाला SBIचे. तिसरे जे आहेत ते आहेत ग्लोबल अर्थचे निरंजन राज्याध्यक्ष. आता इथे आपल्याला दिसेल की निरंजन राज्याध्यक्ष जे आहेत ते सर्वात मेन म्हणजे हे मराठी माणूस आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत. त्यांना अपॉइंट केलं, परंतु काय झालं, नंतर त्यांनी राजीनामा दिला, 16 वित्त आयोगाचा राजीनामा दिला. ही न्यूज दिसेल तुम्हाला. फेब्रुवारी मार्चमध्येच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता 3च आहेत. यामुळे अशी काही जर न्यूज आली की आता सध्या किती आहेत, तारीख दिली तिथे 1 एप्रिल 2024 नंतर, तर 3च आहेत, कारण यांनी राजीनामा दिला आहे. आणि मग आपल्याला दिसतील की चौथे जे तेव्हा ॲनी जॉर्ज मॅथ्यू ह्या दिसतील तुम्हाला इथे, त्या चौथे सदस्य म्हणून नेमणूक झालेली आहे त्यांची वित्त आयोगाची.
ठीक आहे. तर मग ह्या नेमणुकामध्ये फक्त अध्यक्ष नाही तर त्यांचे आपल्याला कोण कोण सदस्य होते त्यांची नावं, नारायण झा, अजय नारायण झा, सौम्याकांती घोष, निरंजन राजाध्यक्ष, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, हे चारही नावं व्यवस्थित रिवाईज करा तुम्ही. हे वारंवार रिवाईज केल्यावरच लक्षात राहतात, नाहीतर मग तिथे काहीतरी आपल्याला कन्फ्युजन होते. 15व्या वित्त आयोगाचं आपण वाचलेलं असते तेच आपल्याला आठवायला लागते, कारण बुक्स वाचताना आपण 15व्याचे वाचतो, अर्थशास्त्राचं पुस्तक वाचताना. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, वारंवार रिवाईज करणे गरजेचं आहे. ते पुढे दिसेल. आता वित्त आयोगाविषयी थोडक्यात माहिती बघून घेऊयात आपण. हे निमन्यायालयीन यंत्रणा आहे. केंद्र व राज्य दरम्यान राजकोषीय संबंधांची चौकट म्हणजे फिस्कल जे काय फ्रेमवर्क आहे ते पुरवण्याचं महत्त्वाचं कार्य आयोग पार पाडते. त्याचं कलम जे आहे संविधानामध्ये ते आर्टिकल 280 आहे, आपल्याला माहीत आहे. हे पाठच असलं पाहिजे तुमचं. त्यानुसार राष्ट्रपती कोण करते तर राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची निर्मिती करतात. हे कलम 280 मध्येच दिलेलं आहे, हे माहीतच असलं पाहिजे. त्यानंतर आयोगाचे एक अध्यक्ष व इतर 4 असे एकूण 5 सदस्य असतात, म्हणजे 1+4 हे असं कंपोजिशन आपल्याला वित्त आयोगाचं दिसते आणि तेही कलम 280 मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात, म्हणजे बरेच असे जे आहेत ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतात. म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर ते पुनर्नेमणुकीसाठी पात्र नसतात, पण इथे हे कॉन्स्टिट्यूशनल संविधानिक बॉडी असून पण पुनर्नेमणुकीसाठी पात्र आहेत. आयोगाच्या सदस्यांची पात्रता, निवड पद्धती कशी असावी यासाठी कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे पात्रता कोण ठरवणार? संसद ठरवणार. आणि त्यानुसार 51 मध्ये त्यांनी कायदा पण केला आहे आणि त्यामध्ये तरतुदी पण काही सांगितलेल्या आहेत. आता कार्य जर बघितलं आपण वित्त आयोगाचं तर राष्ट्रपतींनी शिफारस केलेल्या किंवा इतर कोणत्याही वित्तीय बाबींविषयी सल्ला देणे. आता इथे काम काय तर सल्ला देण्याचं काम आहे, म्हणजे त्यांचा सल्ला आहे तो म्हणजे बंधनकारक नाही आहे, एवढं तरी आपल्याला कळते इथे, कारण हा फक्त सल्ला दिलेला आहे. ठीक आहे. राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं कार्य करतात ते. निव्वळ कर उत्पन्नापैकी केंद्र, राज्य व राज्यांमध्ये त्या करांची विभागणी कशी होऊ शकते हे सर्वात महत्त्वाचं कार्य ॲक्च्युअली, ती विभागणी कशी करायची. भारताच्या संचित निधीतून राज्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानांची तत्त्वे ठरवणे, म्हणजे किती अनुदान द्यायचे, किती सबसिडीज द्यायची, ज्याला इंग्लिशमध्ये ग्रांट्स असा शब्द वापरला आहे. मग तिथे डिस्क्रिशनरी ग्रांट्स असतात आणि काही आपले काय म्हणतात तर स्टॅट्युटरी ग्रांट्स म्हणतो आपण, म्हणजे कायदेविषयक. तर त्या गोष्टी पॉलिटीमध्ये तुम्ही वाचणारचं, इथे काय आपण जाणार नाही. वित्त आयोगाची कार्य जर बघितली तर यामध्ये तुम्हाला भरपूर कार्य दिसतील. हे तुम्ही एकदा वाचून घ्यायच्यात, काय म्हणजे जास्त सांगण्यासारखं नाही आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत त्यामध्ये. मग पंचायत राजच्या स्त्रोतापासून कसा निधी वाढवायचा ती गोष्ट दिसेल. वित्त आयोगाची कार्यक्षमता कशी वाढवायची, जे राज्यात वित्त आयोग आहेत त्यांना पण ते सल्ला देतात. 281 नुसार त्या शिफारसी राष्ट्रपती संसदेत मांडतात. हा एक महत्त्वाचा मला वाटते की फक्त लक्षात ठेवण्यासारखं आहे की राष्ट्रपती ते संसदेत मांडतात. बरोबर. कोण मांडते तर राष्ट्रपती मांडतात, एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी तर सेल्फ एक्सप्लेनेटरी तुम्ही बघितल्या तरी तुम्हाला कळून जातील. आता त्याबरोबर थोडं 15 फायनान्स कमिशनचे काही मेंबर्स वगैरे बघून घ्या. तिथे तुम्हाला दिसेल की जे अध्यक्ष होते, चेअरमन, ते होते NK सिंग. त्यानंतर अरविंद मेहता जे होते सेक्रेटरी, यावर प्रश्नही येऊन गेलेला आहे, मला वाटते 20 का 21ला आलेला आहे राज्यसेवा पूर्वला. त्यानंतर शक्तिकांत दास जे आता RBIचे गव्हर्नर आहेत, अनूप सिंग, अशोक लहरी आणि रमेश चांद हे नीती आयोगचे मेंबर आणि इकडे याचे पण मेंबर दे. असे 15व्या वित्त आयोगाचे पण आपल्याला माहिती असले पाहिजे, कारण जोड्या लावामध्ये वगैरे जर आल्या तर थोड्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आता एकदा एक बॅकग्राऊंड बघून घेऊ, कारण हा आत्तापर्यंत बऱ्याचदा वित्त आयोगावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे MPSCचे PYQ जर बघितले तुम्ही पूर्वचे प्रिलिम्सचे तर तुम्हाला दिसेल की यावर खूप प्रश्न आले, त्यामुळे आपण एवढे डिटेलमध्ये घेतोय. तर पहिले जे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हे व्हेरी इम्पॉर्टंट, असं तुम्हाला नाव पाठच असलं पाहिजे. KC नियोगी 52 ते 57 होते. ह्या गोष्टी थोड्याशा नोट डाऊन करून चला तुम्ही सोबत. त्यानंतर K संतानम 57 ते 62, नंतर AK चंद्रा, PV राजमन्नार, हे पण खूप महत्त्वाचं नाव आहे. महावीर त्यागी, ब्रह्मानंद रेड्डी, JM शेलाट. आता आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि यशवंतराव चव्हाण हे पण वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि तो वित्त आयोग पण लक्षात ठेवा 8वा वित्त आयोग आहे. त्यानंतर आपल्याला दिसेल की KP साळवे आहेत, NKP साळवे, KC पंत, खुसरो, रंगराजन. इथून तर जोड्यालावामध्ये विचारल्या गेलेल्या आहेत मागे. रंगराजन, विजय केळकर 13व्याचे आहेत. आत्ताचे लेटेस्ट 3 मधले जर बघितले तर YV रेड्डी 14व्याचे, 15व्याचे NK सिंग आत्ताच बघितले आपण, 16व्याचे आत्ता जे अपॉइंट झाले ते अरविंद पनागरिया, जे 1 एप्रिल 2024 पासून पुढील 5 वर्ष त्यांच्या लागू होतील तरतुदी असं म्हणूयात आपण. म्हणजे हा कालावधी जो आहे तो शिफारस लागू होण्याचा कालावधी आहे त्यांचा. ठीक आहे. आता नेक्स्ट अपॉइंटमेंट खूपच महत्त्वाची आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या
पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे, तर रश्मी शुक्ला यांची झालेली आहे, राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक. आता ही नियुक्ती का जास्त महत्त्वाची आहे, तर इथे तुम्हाला दिसेल की नियुक्ती जर झाली पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याआधी ज्या होत्या त्या थोडा बॅकग्राऊंड बघून घेऊ आपण. सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालिका होत्या, जे SSB म्हणतो आपण. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे CRPF जे म्हणतो आपण, अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. महाराष्ट्र केडरच्या 1988 बॅचच्या पोलीस अधिकारी आहेत. म्हणजे बघितलं आपण की जे रजनीश सेठ झाले आहेत MPSCचे अध्यक्ष, त्यांची बॅच आणि यांची बॅच सेम आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता, त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. मुंबईचे महासंचालक रजनीश सेठ हे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला या नव्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आत्ताच बघितलं आपण की ते MPSCचे अध्यक्ष म्हणून अपॉइंट झाले, त्यानंतर ह्या अपॉइंटमेंट झाल्या. त्यामुळे महिला जर का कुठे एखाद्या चांगल्या मोठ्या पदावर झाल्या आहेत तर MPSC ते विचारण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ज्याही महिला सर्व चर्चेत आहेत, ज्यांच्या अपॉइंटमेंट झाल्या आहेत, अशा उच्च पदावर आहेत, त्या गोष्टी व्यवस्थित वारंवार तुम्ही रिवाईज करायला पाहिजे. तुमच्या ह्याच्यात तुम्ही त्या नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आता रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला CEO जया वर्मा सिन्हा ह्या अपॉइंटमेंट झाली आहे, त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता ही का महत्त्वाची आहे, तर इथे बघा एक हिंदीत न्यूज होती की रेलवे की टॉप पोस्ट पर 186 म्हणजे 186 साल में पहली बार कोई महिला, म्हणजे 186 वर्षाचा इतिहास आत्तापर्यंत एक पण CEO जी आहे ती महिला नव्हती. त्यामुळे ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. त्यामुळे यांचं जे नाव आहे जया वर्मा सिन्हा हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असलंच पाहिजे, याला विसरून चालणार नाही. आता त्यांची जी आधी आहे त्यांची कोणाच्या जागेवर नियुक्ती झाली, तर आधी अनिल कुमार लाहोटी होते, हे पण एक चांगले अधिकारी होते. त्यांच्या जागी आता यांची जया वर्मा सिन्हा यांची झाली आहे. त्यांनी भारतीय उच्च आयोग ढाका बांगलादेशचे 4 वर्षीय रेल्वे सल्लागार म्हणून पण काम केलं आहे. त्यांनी पूर्व रेल्वे सियालदह विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम केलं आहे. तर थोडंसं हे पण माहीत असू द्या कुठे कुठे होत्या, ढाक्यात होत्या, पूर्व रेल्वेमध्ये होत्या. आपली जी महाराष्ट्र साईडची ती पश्चिम रेल्वे असते तर लक्षात ठेवा की आपल्या इकडे नव्हत्या, पूर्वेच्या साईडला होत्या. 88 मध्ये त्यांनी भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत रुजू झाला. म्हणजे UPSC थ्रू त्यांची जी एक पोस्ट असते इंडियन रेल्वे सर्व्हिसची, तर त्यामध्ये त्या रुजू झाल्या 88 मध्ये. बघा आता इथेही 88 म्हणजे UPSC मध्ये सिलेक्ट झाले असतील रजनीश सेठ, रश्मी शुक्ला आणि ह्या मॅडम, ह्या जवळपास UPSC एकाच वर्षी सिलेक्ट झाल्या असतील. दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये काम केले त्यांनी. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO हे भारतीय रेल्वेचे प्रशासकीय प्रमुख आहेत. म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जसं रेल्वे डिपार्टमेंट आहे तिच्या सर्वात उच्च पद असते CEO, कारण तेच तिथे प्रशासकीय प्रमुख असतात त्या डिपार्टमेंटमध्ये रेल्वेच्या. भारतीय संसदेच्या संपूर्ण नियंत्रणाखाली काम करतात ते. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची नेमणूक जी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग आहे यांच्या अध्यक्षपदी झाले सुनील शुक्रे यांची इथे दिसेल तुम्हाला. सुनील शुक्रे आयोगाचे नवीन अध्यक्ष. तर हे कोणाच्या जागी झाले आहेत अपॉइंटमेंट, तर आनंद निरगुडे आधी अध्यक्ष होते, त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्यानंतर मग सुनील शुक्रे यांची अपॉइंटमेंट झाली आहे. त्यामुळे आधीचे कोण होते तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे, ते म्हणजे आनंद निरगुडे, आणि आत्ताचे झाले ते सुनील शुक्रे. आता यासोबत सदस्यपदी जर बघितले आपण तर कोण कोण आहे, ओमप्रकाश जाधव, मारुती शिकारे आणि मच्छिंद्रनाथ तांबे. सो मग जाधव, शिकारे आणि तांबे हे तिन्ही नावं शुक्रे या नावासोबत आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात राहिले पाहिजे. पुढची नियुक्ती जर बघितली आपण तर त्याआधी थोडंसं मागासवर्ग आयोगाबद्दल थोडक्यात माहिती घेऊन घेऊयात आपण. याचा अधिनियम जो आहे तो 2005 मधील कलम 3 अन्वये गठीत केला जातो हा आयोग, आणि हा बऱ्यापैकी यावर प्रश्नही आलेले आहेत वेगवेगळ्या मुख्यला पूर्वला. तर हे त्यामुळे जो अधिनियम आहे 2005चा याचं कलम पण लक्षात ठेवा तुम्ही. आता रचना जर बघितली तर राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या खालील सदस्यांचा मिळून बनलेला असतो तो. याचे अध्यक्ष कोण आहेत बघा. आता हे राज्य लेवलचाच आहे, पण अध्यक्ष जर बघितले तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा असाही शब्द दिसतो आपल्याला इथे, किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत किंवा होती, दोन्ही शब्द महत्त्वाचे, ते अध्यक्षपदस्थ व्यक्ती होऊ शकते, त्यांची अपॉइंटमेंटचा तो क्रायटेरिया फुलफिल होतो. सदस्य जर बघितले तर राज्याचे 6 महसूल विभाग आहेत महाराष्ट्रातले, मग ज्यामध्ये पुणे असेल, औरंगाबाद असेल किंवा मग अमरावती असेल, असे वेगवेगळे जे 6 विभाग आहेत त्या घेतलेल्या प्रत्येक एक जण याच्याशी संबंधित बाबीचे ज्ञान असलेले असे 6 सदस्य असणार आहेत की ज्यांना मागासवर्गा रिलेटेड माहिती आहे, थोडंसं ज्ञान आहे. परंतु या सदस्यापैकी एकापेक्षा कमी नसतील इतके महिला सदस्य असतील, म्हणजे एकपेक्षा जास्त तर महिला असतील पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती यातील प्रत्येकी एक सदस्य असेल. म्हणजे बघा 1, 2 आणि हे 3
या 3 ज्या जमाती, जाती आणि मागासवर्ग त्यामधले असलेच पाहिजे त्यामध्ये सदस्य. सचिव जर बघितले आपण तर ते जे सामाजिक न्याय विभागचे सहसंचालक असतील या दर्जापेक्षा कमी दर्जा नसला पाहिजे, ते अधिकारी जे आहेत त्याचे ते सचिव म्हणून अपॉइंट होण्यासाठी पात्र असतात. पुढे जर बघितलं आयोगाची कामं तर आपल्याला सामाजिक आर्थिक प्रगतीचा नियमितपणे आढावा घेणे. आता हे का सांगतो मी कारण असे प्रश्न येतात मुख्यला तर भरपूर असतात, पूर्व परीक्षेलाही आलेले आहेत PYQ जर बघितले, त्यामुळे थोडेसे आपल्याला आयोगाची कामंही थोडी रिवाईज झाली पाहिजे. नागरिकांच्या कोणत्याही मागासवर्ग म्हणून सूच्यांमध्ये अंतर्भाव करणे. मग ज्या वेगवेगळ्या लिस्ट असतात ना मागासवर्गाच्या, त्याच्यात करण्यासाठी जी विनंती करायची असते राष्ट्रपतींना किंवा मग राज्यामध्ये राज्यपालांना, तर ती करण्याचं काम पण त्यांचं आहे. नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा अशा सूच्यांमध्ये कमी करणे किंवा जास्त प्रमाणात अंतर्भाव झाल्याविषयी तक्रारीचा विचारार्थ स्वीकारणे, त्याची सुनावणी करणे, त्याची चौकशी करणे आणि तपासणी त्यास योग्य वाटेल असा सल्ला राज्य शासनाला द्यायचा आहे. नागरिकांचा मागासवर्ग निश्चित करण्याचे निकष, पद्धती यासंबंधी नियतकालिक आढावा घेऊन त्याबाबत राज्य शासनाकडे शिफारस. आत्ता जर बघितलं आपण तर हे खूप महत्त्वाचं कार्य आपल्याला आयोगाचं दिसते मागासवर्गीय, कारण जे काही निकष आहेत आणि जी पद्धती आहे की नक्की कोणाला मागासवर्ग द्यायचा हे सांगण्यासाठी आपल्याला आयोगाचं महत्त्वाचं कार्यकाळ आहे. आत्ता मराठा रिझर्वेशन सारखा इश्यू किंवा मग वेगवेगळे जे आरक्षणाचे इश्यू येतात, तर मग ते मागासवर्गीय आहेत का नाही ते त्याचे निकष आणि पद्धती याचं काम पण यांच्याकडे आहे. ते सल्ला देणार राज्य शासनाला की हे निकष असले पाहिजे, या निकषामध्ये जर कोणी बसत असेल तर त्यांना तशी तरतूद करण्यात येते, त्यांना तसं आरक्षण देण्यात येते. राज्य शासनाने विनंती केल्यास अंतरिम अहवाल सादर करणे आणि समकालीन अनुभवजन्य काटेकोर तपासणीच्या आधारे वस्तुस्थिती निरीक्षणे नोंदवून स्थानिक संस्थांनी या शिफारसी करून अहवाल 3 महिन्यांच्या कालावधीत राज्य शासनास सादर करणे. म्हणजे मधात जर का कधी त्यांना वाटलं, जनरली तर वार्षिक अहवाल देतात तो, परंतु 3 महिन्याचा पण जर का विनंती केली राज्य शासनानंतर ते 3 महिन्यातही देऊ शकतात त्यांना, तसं या कायद्यामध्ये सांगितलेल्या कामामध्ये. त्यांच्या कार्यकक्षा जर बघितले आपण तर त्यांना महाराष्ट्र राज्य आयोगाच्या कार्यक्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभाग असं येते बरंच. त्यानंतर स्थानिक संस्थांच्या हद्दीतील समकालीन अनुभवजन्य मागासलेपणाची तपासणी करणे वगैरे अशा गोष्टी. आणि मग जे काही राज्य शासन त्यांना निर्देशित करेल तशी इतर प्रकरणांची तपासणी करणे वगैरे हे पण कामं त्यांच्याकडे आहेत. नेक्स्ट आता महत्त्वाची अपॉइंटमेंट दिसेल आपल्याला समीर शाह, जे BBC, जे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणतो आपण BBC, तर याच्या अध्यक्षपदी एक इंडियन माणूस, भारतीय माणूस अपॉइंट झालेला आहे. तर जागतिक माध्यम विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते, माहिती आपल्याला TV न्यूज चॅनलमध्ये BBC एक टॉपचं नाव आहे. तर त्याच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे डॉक्टर समीर शाह यांची निवड झाली. त्यांचा जन्म जर बघितला आपण तर छत्रपती संभाजीनगर, जे पूर्वीचं औरंगाबाद होतं, तिथे त्यांचा जन्म झाला आहे. 1960 साली म्हणजे समीर शाह 11 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील इंग्लंडला गेले. त्यांचं उच्च शिक्षण मग तिथेच इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला झालं. ते वांशिक संघर्ष या विषयातील तज्ज्ञ आहेत. ठीक आहे. त्यांनी BBCमध्ये चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रम विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे. 2007 ते 2020 हे ते BBCचे अकार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. म्हणजे त्यांनी बराच मोठा काळ BBCमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर कुठेतरी जाऊन ते BBCचे अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. तर ह्या नेमणूक पण खूप महत्त्वाची आहे. ही नेमणूक जी आहे यावर प्रश्न येण्याचं चान्सेस आहेत. आता BBCबद्दल थोडक्यात बघूयात. स्थापना जर बघितली तर 1922ची आहे. मुख्यालय लंडनला आहे. संस्थापक जॉन रेश नावाचे व्यक्ती आहेत. त्यांचं ब्रीदवाक्य जे आहे ते नेशन शॅल स्पीक पीस अनटू नेशन, म्हणजे शांततेबद्दल काहीतरी म्हणतात असं जरी लक्षात ठेवलं आपण, पीस हा शब्द आहे त्याच्यात लक्षात ठेवा. बाकी मग एक जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे न्यूजमधली, आपल्याला माहिती आहे BBC न्यूज. आपल्याला बऱ्याचदा आपण आता BBC मराठीच्या पण न्यूज बघितलेल्या असतात. नेक्स्ट आता एक खूप महत्त्वाची न्यूज आहे. प्रमुख नेमणुका ज्या आहेत त्यापैकी एक महत्त्वाची नेमणूक आहे ती म्हणजे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समारिया यांची नेमणूक झाली. इथे दिसेल आपल्याला, हे इथे हिरालाल समारिया जे आहेत अधिकारी दिसतील आपल्याला. तर यांची जी आहे ती आधीची जे YK सिन्हा होती व्यक्ती, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट झालेली दिसते आपल्याला. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नोव्हेंबर 2023 केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी यांना शपथ दिली आहे. ते 1985च्या बॅचचे IAS आहेत, हे थोडक्यात माहीत असलं पाहिजे आपल्याला. आता यानंतर बघूयात आपण केंद्रीय माहिती आयोगाबद्दल. हे 2005चा जो RTI ॲक्ट आहे त्या ॲक्टच्या तरतुदीनुसार अधिकृत राजपत्रात सूचना जारी करून आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे ती घटनात्मक संस्था नाही, ती
आपण जे म्हणतो ना स्टॅट्युटरी म्हणजे कायद्यानं बनलेली आहे ती, तर मग ती संविधानात्मक नाही आहे म्हणजे घटनात्मक नाही आहे संस्था, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. केंद्रीय माहिती आयोग ही उच्च अधिकारी संस्था आहे. केंद्रीय माहिती आयोग केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाअंतर्गत येते. मग त्याचं मंत्रालय कोणतं ते लक्षात ठेवा की जे मिनिस्टर ऑफ पर्सनल म्हणतो आपण, तर ते मंत्रालय कार्मिक मंत्रालय त्याच्या अंतर्गत ते त्याचं काम चालते. कार्यक्षेत्र जर बघितलं तर केंद्र सरकार, संघ राज्य प्रदेश त्यांची कार्यालय, वित्तीय संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हे सर्व या RTIच्या कक्षेत येतात, तिथे आपल्याला दिसून येईल. संरचना जर बघितली तर मुख्य माहिती आयुक्त 1 आणि मॅक्सिमम 10 जे ते सदस्य असणार आहेत, म्हणजे जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात त्याच्यामध्ये. सुरुवातीला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी आयोगात मुख्य आयुक्त आणि 5 आयुक्त होते. आधीचं कंपोजिशन जी रचना होती कमी होती, नंतर त्यात सुधारणा केली, अमेंडमेंट केली आणि तशी वाढवली होती त्यामध्ये. पात्रता जर बघितली आपण तिथे तर सार्वजनिक जीवनातील अग्रगण्य व्यक्ती असाव्यात, कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, प्रसार माध्यमे, प्रशासन, राज्यकारभार यातील विस्तृत ज्ञान आणि अनुभव असा एक मोठा क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी, जो त्यांच्या पात्रतेमध्ये लागू होतो. या व्यक्ती संसद सदस्य किंवा कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या विधिमंडळाचे सदस्य नसावेत. म्हणजे खासदार, आमदार वगैरे व्यक्तींना इथे अलाउड नाही, त्यांना पहिल्यांदा मग राजीनामा द्यावा लागेल जर का त्यांना इथे मेंबर सदस्य व्हायचं असेल किंवा अध्यक्ष व्हायचं असेल. तसेच त्यांना दुसरे कोणतेही लाभाचे पद स्वीकारता कामा नये, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती नसावी, ती असे काही क्रायटेरिया त्यामध्ये दिलेले आहेत. आता नियुक्ती जर बघितली आपण तर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेतील विरोधी पक्षनेता, पंतप्रधान नेमलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांच्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नियुक्ती करतात. म्हणजे कोण कोण आहे त्याच्यात? प्राईम मिनिस्टर आहेत, अपोजिशन लीडर म्हणू शकतो आपण, आणि एक जो कॅबिनेट मिनिस्टर असेल, केंद्रीय मंत्री जो पंतप्रधानांनी ठरवला असेल, हे तिघजण काय करणार? एका व्यक्तीचे नाव राष्ट्रपतींना सांगणार आणि राष्ट्रपती त्यांची अपॉइंटमेंट करणार. कार्यकाळ जर बघितला तर आपल्याला दिसेल तो 365 असं लक्षात ठेवा. ही आत्ता जे 2019 मध्ये अमेंडमेंट झाली त्यानुसार 3 वर्ष झालं आहे. तुमच्याकडे जर का कोणतं जुनं पुस्तक असेल पॉलिटिक्स वगैरे तर तिथे वेगळे क्रायटेरिया दिसतील तुम्हाला. हे नवीन 2019च्या अमेंडमेंटने झालेला क्रायटेरिया आहे 365. आणि फेरनियुक्तीसाठी पात्र नसतात, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. वेतन व भत्ते जर बघितले आपण सॅलरी त्यांची, तर मुख्य निवडणूक आयुक्त जे असतात चीफ इलेक्शन कमिशनर त्यांच्याप्रमाणे त्यांचे वेतन, भत्ते व सेवा शर्ती असतात असं आपण लक्षात ठेवायचं यांच्या CICच्या. पदच्युती जर बघितलं आपण तर त्यांना राष्ट्रपती करू शकतात, हे लक्षात ठेवा. त्यांचं रिमूव्हल जर ते दिवाळखोर घोषित झाले असतील, त्यांचं नैतिक अधपतन झालं असेल असं राष्ट्रपतींना वाटते, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी इतरत्र वेतनावर पदभार स्वीकारला असेल म्हणजे लाभाचं पद स्वीकारलं असेल. तसंच राष्ट्रपतीच्या मध्ये ते शारीरिक किंवा मानसिक दुर्बल आहेत, अक्षम आहेत काम करण्यासाठी, तसेच त्यांचे हितसंबंध कुठेतरी गुंतलेले आहेत. असे जे क्रायटेरिया आहेत हे माहीत असतात आपल्याला. UPSCच्या चेअरमन आणि मेंबरला पण हेच लागू होतात, ते तिकडे CICला लागू होताना आपल्याला दिसतात. केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव यांचं जर बघितलं आपण आता, तर याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण आता काय काय महत्त्वाचं आहे. तर यामध्ये ॲक्च्युली आहे ना, केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये CVC म्हणतो आपण, तर हे CVC आणि CBI मध्ये कन्फ्युजन होऊ शकते. सेंट्रल व्हिजिलन्स हा शब्द महत्त्वाचा आहे इथं, ठीक आहे. तर व्हिजिलन्स म्हणजे काय? तर दक्षता. आणि ते CBI जे आहे ते सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, ते म्हणजे अन्वेषण आहे तिथे शब्द. तर मग केंद्रीय दक्षता आयुक्त जे आहे ते प्रवीण कुमार श्रीवास्तव म्हणजे CVCचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांची अपॉइंटमेंट जी आहे, नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मे 2023 मध्ये केलेली आहे. आता हे कितवे आहेत? तर 21वे आहेत. तर थोडं जोड्या लावामध्ये वगैरे जर का काही अशा गोष्टी आल्या तर ते 21वे आहेत, किंवा डायरेक्ट स्टेटमेंट जरी आलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यांची बॅच जर बघितली तर आसाम, मेघालय या केडरचे ते IAS अधिकारी होते. आता केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा की त्याच्यासाठी जी समिती होती 1962 मध्ये संतानम कमिटीने शिफारस केली होती, त्यानुसार CVCची निर्मिती झाली होती. पण तेव्हा निर्मिती झाली ती त्यासाठी कायदा नव्हता, त्याला 2003ला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे, ठीक आहे. त्यामुळे मग त्याला वैधानिक दर्जा आहे, हे लक्षात ठेवा CVCला. नेक्स्ट महत्त्वाची अपॉइंटमेंट दिसते आपल्याला नियुक्ती झालेली, ती BVR सुब्रमण्यम, हे नीती आयोगाचे नवीन CEO या पदी नियुक्ती झालेली त्यांची. म्हणजे आता बघा दिसेल सुब्रमण्यम जे आहे ते BVR सुब्रमण्यम यांनी पदभार स्वीकारल्यापासून आता ते 2 वर्षासाठी त्यांची CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे, ठीक आहे. आता याबद्दल थोडक्यात आपण डिटेल्स बघून घेऊयात. नीती आयोगाचे CEO आता हे जे असतात, ज्याला आपण मराठीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो,
त्यांची आता कोणाच्या जागेवर निवडणूक झालेली आहे, तर जे आधी परमेश्वरन अय्यर होते हे आता एका दुसरीकडे त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे इंटरनॅशनल लेवलवर, तर त्यांच्या जागी आता BVR सुब्रमण्यम हे आलेले आहेत. आता हे स्थापनेपासून 4थ्या क्रमांकाचे CEO आहेत नीती आयोगचे. मग पहिल्या कोण होत्या, सिंधुश्री खुल्लर वगैरे, ती पण लिस्ट बघूयात. यांचं जर का बॅकग्राऊंड बघितलं आपण तर 1987च्या बॅचचे IAS आहेत. 2004 ते 2008 दरम्यान ते 56 वर्षीय अधिकाऱ्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खाजगी सचिव पदाची पण जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजे तेव्हाचं जे कार्यकाळ होता पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांचे सचिव पण राहिले आहेत आणि त्यामुळे यांची अपॉइंटमेंट खूप महत्त्वाची. बॅकग्राऊंड जर आले तर ते माहीत असलं पाहिजे. सुब्रमण्यम यांनी 2015पर्यंत PMOमध्ये काम केलं आहे. मग ते छत्तीसगडला परत गेले, तिथून सुरुवातीला प्रधान सचिव बनले आणि नंतर अतिरिक्त प्रमुख पण बनले. 2018मध्ये अधिकाऱ्याची जम्मू काश्मीरमध्ये मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती यांची. म्हणजे आता बघा की जम्मू काश्मीरमध्ये 370 हटवण्याआधी त्यांना तिथे आणलं होतं, म्हणजे त्याचा अर्थ त्यांचे बरंच काम चांगलं असणार आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्याला विशेष दर्जा रद्द करून मग केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजित करण्यात आलं. नंतर ते मग कॉमर्स मिनिस्टर म्हणजे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सचिव पण झाले. त्यानंतर मग आपल्याला दिसते की ते आत्ता जी रिसेंटली निवड झाली त्यांची, ती नीती आयोगाची CEO म्हणून झालेली आहे. आता नीती आयोगाची रचना जर बघितली तर त्यामध्ये स्थापना आपल्याला माहिती आहे की प्लॅनिंग कमिशनला बरखास्त केलं आणि 1 जानेवारी 2015ला त्याची रचना झाली. नीती आयोगचा एका पूर्वपरीक्षेला लॉंग फॉर्म पण विचारला गेला आहे आणि हा शब्द महत्त्वाचा आहे, इन्स्टिट्यूशन. तिथे एका ठिकाणी इन्स्टिट्यूट असा शब्द दिलता आणि तो चुकीचा होता. बरोबर कोणता होता? इन्स्टिट्यूशन हा महत्त्वाचा होता. म्हणजे कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण ते नजर चुकीनं मला येतेच असं आपण करतो आणि सोडून देतो, परंतु ह्या गोष्टी वारंवार बघायला पाहिजे, बारकावे बघायला पाहिजे आपण. अध्यक्ष कोण असतात नीती आयोगचे? पंतप्रधान असतात. आता तिथे एखादं स्टेटमेंट येऊ शकते की जे काय सध्या उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी त्यांचं नाव देऊन तेच अध्यक्ष आहेत असं देऊ शकतात आणि नजर चुकीनं आपल्याला वाटते की हो ते तर आहेतच, परंतु अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे अध्यक्ष असतात नीती आयोगाचे. सध्या उपाध्यक्ष मग कोण आहेत? सुमन के बेरी आहेत. सर्व राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री तसेच केंद्रशासित प्रदेशाचे जे काही लेफ्टनंट गव्हर्नर वगैरे आहेत ते याचे मेंबर असतात. इथे इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसेल चेअरमन आहेत प्राईम मिनिस्टर, व्हाईस चेअरमन जे आहे ते पंतप्रधान निवडतील. त्यानंतर खाली दिसेल तुम्हाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे मुख्य अधिकारी तिथलचे जे असणार आहेत ते CEO. त्यानंतर फुल टाईम मेंबर्स आहेत, काही पार्ट टाईम मेंबर आहेत आणि काही एक्स ऑफिशियो मेंबर आहेत, ज्याच्यात जास्तीत जास्त मिनिस्टर लोक दिसतील तुम्हाला. अशा प्रकारे मग खालच्या लेवलवर मग तुम्हाला चीफ मिनिस्टर, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर हे तिथे आपल्याला दिसतात. अशी त्याची रचना आहे नीती आयोगाची. आता इथे दिसेल तुम्हाला नीती आयोगाचे आत्तापर्यंत झालेले CEO. तर पहिल्या कोण होत्या? फर्स्ट तर त्या एक IAS अधिकारीच होत्या, सिंधुश्री खुल्लर. सो मग पहिल्या सिंधुश्री खुल्लर होत्या. 2 नंबरला अमिताभ कांत, जे आत्ताच बघितले आपण की G20चे शेर्पा पण होते 2023मध्ये. त्यानंतर आपल्याला दिसतील परमेश्वरन अय्यर आणि त्यानंतर आत्ता जे आलेले आहेत जे आत्ता नेमणूक झालेली BVR सुब्रमण्यम. तर हे चारही नाव आपल्याला व्यवस्थित माहीत असले पाहिजे नीती आयोगबद्दल जर का अभ्यास करतोय आपण तर. त्यानंतर एक अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी अपॉइंटमेंट नेमणूक झालेली आहे, ती म्हणजे जागतिक बँक, जी खूप महत्त्वाची आहे. त्याचे नवीन अध्यक्ष म्हणून अजय बंगा हे भारतीय वंशाचे जे आहेत त्यांची नेमणूक झालेली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्यीय कार्यकारी मंडळाने 2 जून 2023ला भारतीय अमेरिकन जे आहेत अजय बंगा यांची जागतिक बँकेचे कितवे? 14वे अध्यक्ष. मग ही नंबर पण महत्त्वाचा आहे, 14th आहेत ते, म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती जी आहे ती फेब्रुवारी 2023मध्ये जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांनी नामांकन दिलं होतं त्यांचं. सध्या ते अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म जे आहे जनरल अटलांटिक LPमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करायचे ते. त्यापूर्वी त्यांनी मास्टरकार्ड जे आहे त्याचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे. ॲक्च्युली मास्टरकार्ड जी काही कंपनी आहे, तुम्हाला ATM कार्डसारखे जे कार्ड दिसतात आपले व्हिसा कार्ड, डेबिट कार्ड वगैरे, क्रेडिट कार्ड, तर ते मास्टर्ड कार्डमध्ये त्यांनी खूप चांगलं काम करून तिथेच त्यांचं नाव मोठं झालं होतं. त्यामुळे मग आपल्याला यांचं नाव मास्टरकार्डचे CEO म्हणून पण बऱ्याचदा परिचित होतंच. 2016मध्ये त्यांनी 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो पद्मश्री देण्यात आलेला आहे त्यांना याआधीच. त्यानंतर एक महत्त्वाची अपॉइंटमेंट अगेन आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसेल आपल्याला, म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक. तर या न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये प्रमुखपदी आत्ताच डिल्मा रोसेफ
यांची निवडणूक झाली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँक ही कशाच्या अंडर येते? न्यू डेव्हलपमेंट बँक. तर इथे दिसेल तुम्हाला बघा, न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्सच्या अंडर येते, ज्या ब्रिक्स कंट्री आहेत. आणि इथे पण तुम्हाला दिसतील सगळे त्या देशाचे प्रमुख आहेत तिथे. रशियाचे पुतिन, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, मोदी दिसतील, चायनाचे दिसतील आपला शी जिनपिंग, आणि साऊथ आफ्रिकेचे पण दिसतील, आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष कोण दिसतील तुम्हाला? तर ह्याच दिसतील. ह्या आधी राष्ट्राध्यक्ष होत्या, तर त्यांनी आता याचं जे अध्यक्षपद घेतलेलं आहे या न्यू डेव्हलपमेंट बँकेचं. त्यांनी ब्राझीलच्या मार्कस ट्रॉयझो यांची जागा घेतलेली. याआधी पण ब्राझीलचेच एक व्यक्ती होती मार्कस ट्रॉयझो. तर हे नाव पण लक्षात ठेवा की याआधी कोण होते न्यू डेव्हलपमेंट बँकेचा अध्यक्ष? तर ते कोण होते? मार्कस ट्रॉयझो. त्यांच्या जागी ह्या आलेल्या आहेत डिल्मा रोसेफ, ह्या प्रेसिडेंट झालेल्या आहेत. डिल्मा रोसेफ या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या एकूणातल्या तिसऱ्या आणि आता पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. थोडंसं बॅकग्राऊंड जर तुम्हाला माहीत असेल तर ही न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ती 2014 मध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर मग 2 जण झाले होते अपॉइंटमेंट, ह्या तिसऱ्याच आहेत. आणि महिला जर बघितल्या तर ह्या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरल्यात या न्यू डेव्हलपमेंट बँकच्या. त्यामुळे हे नाव आपल्याला विसरायचं नाही, डिल्मा रोसेफ. आणि कोणत्या देशाच्या? तर ब्राझीलच्या. आधी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष होत्या त्या, आता त्या न्यू डेव्हलपमेंट बँकच्या अध्यक्ष झाल्या आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या नेमणुकामध्ये दिसेल तुम्हाला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन जी आहे, जी इथे दिसेल तुम्हाला परमिंदर चोप्रा बिकम फर्स्ट वुमन, पहिल्या महिला आहेत टू बिकम द CMD ऑफ इंडियात लार्जेस्ट NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असा जो कन्सेप्ट आहे NBFC. तर त्या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचे वन ऑफ द लार्जेस्ट, मोठी भारतातली, त्याच्या CMD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, अध्यक्षा, ह्या परमिंदर चोप्रा म्हणून यांची निवड झाली आहे. ते आपल्याला एक महत्त्वाची न्यूज आहे, कारण महिलांवर जास्त प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आत्तापर्यंतच्या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा जर बघितलं तर आयोगाचा ट्रेंड दिसतो. त्यामुळे आपल्या ह्या अपॉइंटमेंट नेमणुका माहितीच असल्या पाहिजे. त्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक हवामान जी काही संस्था आहे, परिषद आहे, तेथे ज्या महासचिव आहेत त्या सेलेस्टो साउलो अशा नावाच्या, ह्या ॲक्च्युली जी UN ची एजन्सी आहे त्याच्या त्या अर्जेंटिनाच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. अर्जेंटिना हा त्यांचा देश आहे. वर्ल्ड मेटेरोलॉजिकल ऑर्गनायझेशन, हवामान रिलेटेड ज्या काही सर्व गोष्टी चालतात जागतिक लेवलवर, त्याच्या ज्या आहेत त्या सचिव आहेत. आणि WMO हा पण एक चांगला महत्त्वाची संस्था आहे, युनायटेड नेशनचीच संस्था आहे. त्यामुळे त्याच्याही आपल्याला जे काही महासचिव आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. आणि अजून काय महत्त्वाचं तर इथे तुम्हाला शब्द दिसेल फर्स्ट वुमेन लीडर, म्हणजे ह्या पण पहिल्याच आहेत WMAच्या महिला महासचिव. म्हणजे एखाद्या महिलाची त्यांच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच अपॉइंटमेंट होते एवढ्या वरच्या पदावर. सेम आपल्याला इथे दिसतील की फर्स्ट येतं ह्या ज्या परमिंदर चोप्रा आहेत त्या या जी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्यामध्ये अपॉइंटमेंट झालेल्या. नेक्स्ट दिसेल महत्त्वाचं आपल्याला डॉक्टर अजित कुमार मोहंती, हे अणुऊर्जा विभागाचे आणि सचिवपदी आणि अणुऊर्जाच्या अध्यक्षपदी यांची अपॉइंटमेंट झाली आहे. सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहेत ते. याआधी ते जे होते बार्क जे म्हणतो आपण, भाभा अणु संशोधन केंद्र, त्याचे अध्यक्ष होते, ते संचालक होते. त्यांची आता या सचिवपदी किंवा अध्यक्षपदी दोन्ही तिथे पद जे ते एकाच व्यक्तीकडे असतात, तिथे अपॉइंटमेंट झालेली आपल्याला दिसते. मोहंती यांनी NK व्यास याआधी जे काही तिथे अध्यक्ष किंवा सचिव होते त्या डिपार्टमेंटचे अणुऊर्जा, तर ते KN व्यास होते, त्यांची जागा घेतली. त्यानंतर नेक्स्ट दिसेल आपला G कन्नबीरन, हे नाव लक्षात ठेवायचं आपल्याला, जे NAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद जी आहे त्याच्या अध्यक्षपदी अपॉइंटमेंट झाले, त्यांचे चेअरमन म्हणून झालेले आहे. आता आपल्याला माहिती आहे NAC जी संस्था आहे ती काय करते, तर त्यांचं एक मूल्यांकन करते की एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा मग एखादं दुसरं कॉलेज आहे कोणतंही, तर त्याच्यामध्ये त्यांना किती क्रेडिट द्यायचं आहे, त्यांचं स्टेटस रँकिंग कशी आहे, तर ते मूल्यांकन करण्याचं काम ही NAC करते, आपल्याला माहीत आहे. या NACवर मुख्यला बऱ्याचदा प्रश्न आला आहे, पूर्वला एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जे रॉ आहे आपली रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, तर या रॉच्या अध्यक्षपदी रवी सिन्हाजी दिसतील तुम्हाला, त्यांची अपॉइंटमेंट झाली आहे तिथे. त्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू जे आता सध्या भारताचे कोण आहेत, कॅग आहेत, आपल्याला माहीत आहे. त्यांची आता WHO जे बाह्य लेखापरीक्षक आहेत तिथे अपॉइंटमेंट झाली आहे. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे आहेत त्याचे एक्सटर्नल ऑडिट करण्यासाठी आपले जे ऑडिटर आहेत, म्हणजे जे काही महालेखापरीक्षक म्हणतो आपण कॅग कॉन्स्टिट्यूशनल, तर ते त्यांची तिथे निवडणूक झालेली आहे, ते आपल्याला नेमणूक माहीत असली पाहिजे. त्यानंतर NCDRC जे आहे म्हणजे नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन, की ग्राहक तक्रार निवारण करण्याचं जे काही कमिशन आहे त्याचे नवीन अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती जे आहेत AP साही
म्हणजे अमरेश्वर प्रताप शाही, AP शाही असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्ही, तर यांची नेमणूक झालेली आहे असं आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर काही बऱ्याच नेमणुका आहेत ज्या आपण थोड्या वन लाइनरमध्ये माहीत असल्या पाहिजेत. हिरालाल समारी आपण बघितलं, ही महत्त्वाची आहे, यावर प्रश्न आपण एक्सपेक्ट करू शकतो यावर्षी. बिमस्टेक जी आहे, जी एक आंतरराष्ट्रीय लेवलवर एक संस्था आहे, ज्यामध्ये आपल्याला दिसतात की आपल्या बे ऑफ बेंगॉल जो आहे त्याच्या भोवतीच्या कंट्री आहेत, भारत आणि बांगलादेश वगैरे, त्या ज्या काही सर्व जवळपासच्या म्यानमार वगैरे ह्या कंट्रीज आहेत, त्या नेपाळ वगैरे, तर त्याच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. त्यानंतर जय वर्मा सिन्हा या रेल्वे मंडळाच्या अध्यक्ष, आपण आत्ताच बघितलं की त्या 186 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला आहेत. त्यानंतर डॉक्टर समीर शाह, हे पण बघितलं आपण, BBC चे अध्यक्ष. प्रकाश श्रीवास्तव जे आहेत ते NGTचे अध्यक्ष झालेले आहेत, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहेत त्यांचे. रवनीत कौर नावाचे जे आहेत त्यांचे CCI, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया जे म्हणतो आपण, स्पर्धा आयोग जो आहे त्याच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची नेमणूक झालेली आहे. हे पण महत्त्वाची आपल्याला न्यूज माहीत असली पाहिजे. त्यानंतर प्रवीण सूद जे आहे ते CBIचे नवीन संचालक म्हणून अपॉइंट झाले आहेत. आणि आरती होलामैनी ह्या UNOOSAच्या संचालक झाल्या आहेत, युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स, म्हणजे जे बाहेरचं जे अवकाश आहे त्याच्या अध्यक्षपदी आपल्याला दिसतील ह्या आरती होलामैनी यांची निवड झालेली आहे. ती पण एक महत्त्वाची आपल्याला न्यूज माहीत असली पाहिजे. तर अशा प्रकारे ज्या काही महत्त्वाच्या प्रमुख नेमणुका होत्या त्या आपण बघून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच चर्चेतील व्यक्ती, मग त्या काहींना अवॉर्ड्स मिळाले, काहींचं निधन झालेलं आहे, किंवा मग जे वेगवेगळे अजून चर्चेत होते त्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे आता आपल्याला दिसेल की जे काही अवॉर्ड्स आतापर्यंत दिलेले आहेत, म्हणजे पुरस्कार मिळालेले, त्याचा एक आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर निधन वार्ता जे आहे तर त्याचा एक वेगळा बनवणार आहे आपण. आणि अजून काही जर का व्यक्ती असतील तर या 2 वरच्याच व्हिडिओमध्ये इतर चर्चेतील व्यक्ती कव्हर करणार आहे. कारण काय, तर व्यक्ती ओरिएंटेड आपल्याला बरेच प्रश्न दिसतात, म्हणजे चालू घडामोडीवर येणारे जवळपास अर्धे प्रश्न आपल्याला व्यक्तीभोवतीच घुमताना दिसतात. त्या अवतीभोवती जे चर्चेत होते तिथे प्रश्न कुठेतरी आलेले दिसतात. त्यांना अवॉर्ड्स तरी मिळालेला असतो कोणता तरी, किंवा त्या व्यक्तीचं निधन तरी झालेलं असते, किंवा मग ते कोणत्या तरी गोष्टीमुळे चर्चेत असतात, जशी आता त्यांची नियुक्ती झाली म्हणजे ते चर्चेत आहेत. तर अशा आपण सर्व कव्हर करणार आहेत पुढील काही चालू घडामोडींच्या लेक्चरमध्ये. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, विद्यागुरू MPSC ऑफिशियल असं जरी सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, किंवा मग डिस्क्रिप्शन जे आहे आपल्या खाली यूट्यूबवर, तिथे तुम्हाला लिंक सापडून जाईल, तिथे जाऊन सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा सांगितल्याप्रमाणे. यूट्यूब चॅनलवर जाऊन ज्यांनी आधीचे व्हिडिओ नसतील बघितले चालू घडामोडीचे, त्यांनी चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी, राजकीय, आणि जे लास्ट लेक्चर केलं होतं आपण ज्यामध्ये कायदे, कलम, त्यानंतर धोरणे वगैरे हा पार्टही कव्हर केला आहे, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यावर व्हिडिओ बघू शकता. आणि बाकीचं जे काही आपण एक स्टडी प्लॅनचा पण एक बनवलेला आहे, तो पण बऱ्याच जणांना भारी चांगला वाटला, त्यावर बऱ्याच जणांनी रिव्ह्यू पण दिलेले आहेत मला, तर तोही बघू शकता तुम्ही. पण सबस्क्राईब करा. आपण भेटूयात आता नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ न्यू करंट टॉपिक्स. त्यामध्ये मुख्यतः आपल्याला आता ज्या काही खूप PYQ ओरिएंटेड आहेत त्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहे. बाकीचा अननेसेसरी पार्ट मी मुद्दाम टाळतोय, ज्याची जास्त आपल्याला गरज नाही त्या गोष्टी विनाकारण, कारण ते रिव्हिजन पण झालं पाहिजे, हा पण त्यामागे एक आपला एक हेतू असला पाहिजे. तर ठीक आहे, इथेच थांबूयात. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.